कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण उकडलेल्या बटाट्यापासून फक्त 10 मिनिटांमध्ये झटपट स्नॅक्सचा पदार्थ पाहणार आहोत. हा पदार्थ झटपट तयार होतोच, सोबतच घरगुती साहित्यांमध्ये बनवून तयार होतो. तळण्यासाठी खूप जास्त तेलाची सुद्धा गरज लागत नाही. जर का तुमची मुलं सतत बाहेरचं खाण्यासाठी मागत असतील, तर हा पदार्थ तुम्ही नक्की बनवून खाऊ घाला. मुलं फ्रेंच फ्राईज खाण्याचं सुद्धा विसरून जातील. वरून छान कुरकुरीत, आतून छान पोकळ, मऊ, लुसलुशीत हा पदार्थ तयार होतो. तर चला, आजची रेसिपी खूप सोपी आहे. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला एक लाईक नक्की करा. तर आता इथं मी उकडलेले 5 बटाटे घेतलेले आहेत. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल एक मोठ्या आकाराचा बटाटा, बाकी छोट्या आकाराचे बटाटे. तर इथं तुम्ही 2 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतले तरी सुद्धा चालणार आहे. आता हा उकडलेला बटाटा आपल्याला सगळ्यात अगोदर किसून घ्यायचा आहे. बटाटे उकडलेले असतील ते आपल्याला व्यवस्थित असे थंड करून नंतरच रेसिपीसाठी वापरायचे आहेत. आता याऐवजी तुम्ही बटाटा मॅश करून घेतला तरीही चालेल. आता इथं आपल्याला 1 ते 2 हिरव्या मिरच्या कट करून यामध्ये घालायच्या आहेत. मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 1 चमचा आलं घालायचं आहे, छान किसून घ्यायचं आहे. 1 चमचा काळी मिरी पूड घालायची आहे. काळी मिरी पूड नसेल तर स्किप केली तरीही चालेल. यानंतर 1 छोटी वाटी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. 1.5 चमचा लाल बेडगी मिरची पावडर घालायची आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. आता इथं मी अर्धी वाटी इतकं कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे. आता चमच्याने म्हणाल तर पोहे खायचे 4 चमचे इतकं आपल्याला कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे. यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता इथं जर का तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर याऐवजी तुम्ही पोह्यांची पावडर वापरली तरी सुद्धा चालणार आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. चमच्याने म्हणाल तर तांदळाचं पीठ 4 ते 5 चमचे इतकं आहे. आता हे आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करत असताना जर का खूप जास्त घट्ट वाटलं, तर यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे इतकं पाणी घालायचं आहे. खूप जास्त पाणी घालायचं नाही, कारण उकडलेले बटाटे आहेत, तर हे मिश्रण सैलसर होऊ शकतं. तर आता हे पहा, हे मी व्यवस्थित असा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता आपण नाश्ता बनवणार आहोत. त्यासाठी पोळपाटाला तेल लावून घ्यायचं आहे. आता हे तयार केलेलं मिश्रण आपल्याला 1 ते 2 सेकंदासाठी मळून घ्यायचं आहे. मळून घेतल्यानंतर याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत. यानंतर याला आपल्याला लांबट आकार देऊन घ्यायचा आहे. लांबट आकार देऊन घेतल्यानंतर याला वरतून हलकासा चपटा आकार आपल्याला द्यायचा आहे. आता इथं तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये हा पदार्थ बनवू शकता. तर आता सुरीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे व व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अशा पद्धतीने याला आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत. इथं तुम्ही गोल टिक्क्या तयार केल्या तरी सुद्धा चालणार आहे. आणि जर का हे बटाट्याचं मिश्रण खूप जास्त हाताला किंवा पोळपाटाला चिकटत असेल, तर यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ वापरू शकता. तर आता व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला हा पदार्थ तयार करून घ्यायचा आहे. याला थोडीशी आपण डिझाइन करणार आहोत. मुलांना थोडंसं छान वाटतं खाण्यासाठी, यासाठी मी याला थोडीशी डिझाइन तयार करून घेतलेली आहे. तर काटे चमच्याने अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या पदार्थाला डिझाइन करून घ्यायची आहे. अगदी झटपट तयार होतो. खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही. तर अशाच पद्धतीने आपण सगळा स्नॅक्सचा पदार्थ तयार करून घेणार आहोत व नंतर तळण्यासाठी घेणार आहोत. आता इथं जर का तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल, तर याऐवजी तुम्ही पोह्याची पावडर यामध्ये वापरली तरी सुद्धा चालणार आहे. आता हे आपण तळून घेणार आहोत. तर तळण्यासाठी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. खूप जास्त तेलाची सुद्धा गरज लागत नाही व सुरुवातीला मी एक गोल टिक्की यामध्ये तळून पाहिली, जेणेकरून तेल व्यवस्थित आपलं गरम झालं आहे की नाही ते कळतं. तेल सुरुवातीला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम बारीक करायची आहे व हा स्नॅक्सचा पदार्थ आपल्याला यामध्ये तळून घ्यायचा आहे. तळत असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस आपल्याला लो पेक्षा थोडासा मोठा ठेवायचा आहे. अगदी मीडियम नको किंवा फुल सुद्धा ठेवायचा नाही. आता हे तेलामध्ये सोडल्यानंतर एका साइडने व्यवस्थित असं सेट झालं की नंतरच आपल्याला दुसऱ्या साइडने पलटवून घ्यायचं आहे व तळून घ्यायचं आहे. जर का तुम्ही सुरुवातीलाच खूप जास्त झाऱ्या उलथानं लावत बसला, तर बटाटा आहे त्यामुळे हे झाऱ्याला किंवा उलथाण्याला चिकटू शकतं. तर आता तळत असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम पेक्षा थोडीशी लो ठेवायची आहे, जेणेकरून हे आतपर्यंत तळलं जाईल. जर का हाय फ्लेमवरती तुम्ही हे तळलं, तर वरून पटकन कलर पकडेल, आतून मात्र हे कच्चच राहील. तळत असताना ही नक्की काळजी घ्या.
तर आता हा पदार्थ खूप जास्त तेलकट सुद्धा होत नाही. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल तेलाचं प्रमाण हलकसं कमी झालेलं आहे. अजिबात हा पदार्थ तेल पीत नाही. वरून दिसताना मात्र हलकासा थोडासा तेलकट दिसतो. पण अ, विश्वास ठेवा अजिबात हा पदार्थ तेलकट होत नाही व खाल्ल्यानंतर फ्रेंच फ्राईजपेक्षा सुद्धा भारी लागतो. तर आता दुसरी बॅच सुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. तर आता हा सगळा पदार्थ तळून झाल्यानंतर गरमागरम तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो केचपसोबत सुद्धा खाऊ शकता. हिरव्या चटणीसोबत तर अप्रतिम लागतो. पुदिन्याची चटणी बनवलेली आहे. जर का तुम्हाला चटणीची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा. मी नक्कीच चटणीची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेल. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडल्यास रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, ही रेसिपी शेअर सुद्धा करा. धन्यवाद.